नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे कुठं तुम्हाला थोडे समजेल. त्याच्या आधी आमची गाडीत इतकी मस्ती मज्जा चालली होती ना, गाणी म्हणत म्हणत आम्ही चाललो होतो. पुढं तुम्ही बघू शकताय, बघा. इथं भाऊजी आम्हाला इथं टोन हॉल गेला आणि इथं तेव्हा तस्मय पण झोपी गेला. तस्मय ना गाणी म्हणण्याच्या नादात आम्हाला समजलंच नाही कधी रस्ता एवढा संपला आणि कधी कोल्हापूरच्या जवळ पाक आम्ही येऊन थांबलो होतो. आम्ही चाललो होतो कोल्हापूरला. आता तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे चाललोय. इकडे तर गाडी थांबवली की श्रीशी आणि तस्मय पण उठली आणि ही दोघं पुढं बसलेली बघा, असा अवतार करून घेतला. ही दोघं पण झोपलेली पुढं. आम्ही खाणार आहे वडापाव. चला बाय बाय बाय. सगळ्यांना सगळ्यांना भुका लागलेली. मला येतच नाही तर काय तुला वडापाव आणायला गेलेले, काही वडापाव घेऊन आलेले आणि त्याच्यासोबत कागद पण आणलेले, म्हणजे खाली सांडून म्हणून त्याच्यात धरून वडापाव खाण्यासाठी. आणि हा वडापाव वेगळा आहे बरं का. आपल्या इकडं भेटतो वडापाव ना, तसा नाही हा वडापाव. याच्यात असे पाव भेटतात आणि हा एवढा मोठा वडापाव आहे ना, तोंडात सुद्धा बसत नाही, इतका मोठा असतोय. प्रांशू खायला गेली तसा प्रांशूच्या तोंडातच जायला म्हणून प्रांशूने काढला आणि डबल थोडा 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 तोडून खाऊ लागली. सगळ्यांनी वडापाव एन्जॉय केला, सगळ्यांनी खायला. मुलं पण झोपून उठली ना, त्यांनी पण खाला. असंच खात हसत खेळत गाणी म्हणत आमचा प्रवास चालू होता. ह्या प्रवासात इतका मजा मस्ती करत आम्हाला समजलंच नाही कोल्हापूर कधी आला आहे. तर हे बघून तुम्हाला समजलंच असेल कोल्हापूर आलेलं आहे. आणि कोल्हापूरात ना हे होतं, इलेक्शन होतं, त्याच्यामुळे ना खूप असं गर्दी नव्हती. आणि हे आहे कोर्ट कोल्हापूरचे मोठे कोर्ट. आता तुम्हाला समोरून दिसेल बघा, म्हणजे व्यवस्थित दिसेल. भाऊजी आम्हाला सांगत होते, आम्हाला काही जास्त माहिती नाही. भाऊजी सांगत होते इथे कोर्ट आहे आणि रस्त्यालाच आहेत, सगळ्यांना दिसतंच येतं जातं. मोठं कोर्ट आहे इथं. पण इकडच्या साईडला ना शाळा आहे वगैरे असं सांगत होते. ते इथंच राहतात ना भाऊजी, त्यामुळे त्यांना सगळी इथली कोल्हापूरची माहिती आहे. इकडं पुढं शिवाजी महाराजांची छान अशी मूर्ती कोरलेली होती. बंगला होता का हॉटेल होतं, काहीतरी होतं त्याच्यावरती. इतकं भारी दिसत होतं ना. आणि तुम्हाला हे म्हैशी बघून कळालंच असेल, ह्या कोल्हापूरच्या म्हैशी आहेत. असं गप्पा गोष्टी मारत मारत आम्हाला समजलंच नाही कधी आम्ही पोचलो. इथे बिल्डिंगपाशी येऊन पण पोचलो, बघू शकताय. असे सगळे एकत्र असले ना, कसा वेळ जातो हे समजतच नाही. नंतर ना सगळं सामान आता आणायचं होतं. आम्ही असं उतरलो. भाऊजींना गाडी पार्क करून लावायची होती तिकडं, म्हणून भाऊजी म्हणले सगळे सामान काढून घ्या, म्हणजे मी गाडी नेऊन लावतो तिकडं पार्किंगला. आणि इकडं वरचं ना ते डिगीचं टोपण आहे ना, तेच खाली येत होतं. मी सामान काढत होते ना, म्हणते मी हळूहळू काढत होते, बघू शकताय. नंतर ना एक हातानं धरलं आणि एक हाताने सगळं सामान काढलं. आणि इकडे श्रीशाचं तस्मयचं झालं चालू बघा खेळायला.
यांना कशाची सुद्धा फरक पडत नाही, तिकडे काय पण करा, आम्ही आपलं खेळतो. तर ना लिफ्टमध्ये गेलो आणि सगळं सामान प्रत्येकाने एक एक सामान घेतलं होतं. आणि आज प्रांशूकडे मोबाईल होता शूटिंग करण्यासाठी, तिनंच आज सगळं शूटिंग केलेलं आहे. कसं केलं आहे ते सांगा हां, कारण की गाडी हालत होती त्यामुळं ना कॅमेरा वर खाली होत होता, समजून घ्या तुम्ही. नंतर ना पोचलो घरी, कुलूप वगैरे काढलं फ्लॅटवरती. मुलांचा काही धिंगाणा चालू झाला बघा घरी गेलं की. तस्मेला तर काय गाडीच मिळाली, त्याने जाऊन डायरेक्ट गाडीवरच कब्जा केला. त्याला गाडी म्हणजे काय वाटतं काय माहिती. आणि नंतर ना मी बाल्कनीत गेली तर चहा वगैरे पिला आणि बाल्कनीत गेली तर इतका भारी सनसेट होता बघू शकताय तुम्ही. इतकं भारी दिसत होतं. हे कोल्हापुरात राहतात मग साईडला राहतात, त्याच्यामुळं त्यांच्या असं कडेला ना शेती आहे, त्यामुळे लय छान असं वाटतं, प्रसन्न एकदम फ्रेश वाटतं. नंतर ना फ्रेश वगैरे झालं आणि नंतर ना मुलांना घेऊन खाली ह्याच्यात खेळायला आले होते गार्डनमध्ये. मुलांचं काय झालेलं, किती खेळून किती नको, ते सगळे एकत्र आले होते ना, त्याच्यामुळं ना लय एन्जॉय करून घेतलं त्यांनी भरपूर असं. बघू शकताय तुम्ही. श्रीच्या पप्पी घेतली की तस्मेला पण पप्पी घ्यायचे म्हणून आला, आणि श्रीशा पळाले की तो पण पळाला. हे दिवस आहेत ना पुन्हा येत नाहीत, म्हणून आहेत ते दिवस एन्जॉय करत राहायचं असतं, आहे की नाही. तस्मेला बघा चालवा येत नाही तर ते जेव झालं होतं. माझं व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.